नमस्कार. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 73 जागांसाठी भरती सुरू असून आज आपण या भरतीची जाहिरात या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात. तर व्हिडिओला सुरुवात करू. फॉर्म सुरू झालेत 5/9/2025 पासून आणि फॉर्मची लास्ट डेट आहे 30/9/2025 पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता. पदाचं नाव आहे क्लर्क आणि नंबर ऑफ वॅकन्सीज आहेत 73. पुढे आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन. कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवीधारक असावा, किमान 40% गुणांसह उत्तीर्ण असावा आणि मराठी विषयासह 10वीची परीक्षा उत्तीर्ण असावी. उमेदवाराकडं MSCIT किंवा शासनमान्य संस्थेचे संगणकाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. पुढे आहे एज लिमिट. किमान 21 वर्ष आणि कमाल 38 वर्ष या ठिकाणी एज लिमिट आहे. पुढे आहे या ठिकाणी स्टायपेंड. प्रशिक्षणार्थी लिपिकाला दरमहा 18,000 रुपये इतके स्टायपेंड दिले जाईल. प्रशिक्षण कालावधी 18 महिन्याचा जो आहे तो पूर्ण करून समाधानकारक कामगिरी केल्यास संबंधित लिपिकास बँकेच्या लिपिक पदावर समाविष्ट केले जाईल व त्यानुसार बँकेच्या लिपिक वेतन श्रेणीनुसार एकूण वेतन हे देण्यात येईल. फॉर्म भरताना आपल्याला फोटो, सिग्नेचर, लेफ्ट थंब इम्प्रेशन आणि हँड रिटन डिक्लेरेशन ही डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करावी लागणार आहेत. पुढे या ठिकाणी हँड रिटन डिक्लेरेशन दिलेले आहे. हे व्हाईट पेपरवरती लिहून घ्यायचं आणि नंतर ते आपल्याला अपलोड करायचं आहे. पुढे आहे या ठिकाणी परीक्षा शुल्क दिलेलं आहे 1,500 प्लस 18% GST. सर्व उमेदवारांसाठी एवढं ॲप्लिकेशन फीज लागणार आहे. नंतर या ठिकाणी एक्झाम पॅटर्न दिलेला आहे. नॉलेज ऑफ बँकिंग अँड कोऑपरेशन प्रश्न आहेत 30 आणि मार्क असणार आहेत 30. नंतर नॉलेज ऑफ कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी प्रश्न 20 आणि मार्क्स असणार आहेत 20. नॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बेस्ड रूरल इकोसिस्टीम प्रश्न आहेत 10 आणि मार्क्स असणार आहेत ह्याला 10. पुढे आहे नॉलेज अबाउट मराठी लँग्वेज प्रश्न आहेत 10 आणि मार्क्स असणार आहेत 10. पुढे आहे जनरल नॉलेज अँड अवेअरनेस ऑफ करंट अफेअर्स प्रश्न आहेत 10 आणि मार्क्स असणार आहेत 10. नंतर आहे मेंटल अँड लॉजिकल ॲबिलिटी IQ टेस्ट नंबर या ठिकाणी प्रश्न असणार आहेत 10 आणि मार्क्स असणार आहेत 10. असे एकूण मिळून प्रश्न 90 असणार आहेत आणि मार्क्ससुद्धा त्यासाठी 90च आहेत. वेळ आहे या ठिकाणी 75 मिनिटाचा कालावधी हा दिला जाईल. पुढे आहे एक्झाम सेंटर. या ठिकाणी 5 एक्झाम सेंटर दिलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.